नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने भूमिपुत्रांमध्ये असंतोष वाढलाय. सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं भूमिपुत्रांनी येत्या 22 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर खासदार बाळामामा म्हात्रे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत 22 डिसेंबरच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी ठाम पाठिंबा जाहीर करत हा लढा न्याय आणि हक्कांसाठी असल्याचं स्पष्ट केलं. न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशानं दुर्गे क्लासेसच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पालेखुर्द येथील आझाद मैदानावर हे सामने उत्साहात पार पडले. सन 2003 साली अवघ्या 11 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या दुर्गे क्लासेसने गेल्या 23 वर्षात परिसरातील 20हून अधिक गावातील सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन दिलंय. शिस्तबद्ध शिक्षण पद्धती आणि गुणवत्तेमुळे संस्था विश्वासार्ह ठरली आहे. यंदाच्या स्पर्धेत 5वी ते 12वीच्या आजी विद्यार्थ्यांचे एकूण 18 संघ सहभागी झाले असून सुमारे 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मालिकावीर संघात स्पोर्ट्स सायकल, प्रत्येक विद्यार्थ्यास टी शर्ट तसंच नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या सामन्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. देशातील सर्वात मोठ्या टेनिस क्रिकेट लीग पैकी एक असलेल्या ISPL मध्ये पेण तालुक्यातील आशीर्वाद ठाकूर याची निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. दादर गावचे रहिवासी आणि प्रसिद्ध गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर यांचे सुपुत्र असलेल्या आशीर्वादची फॅल्कॉन रॉयल्स हैदराबाद संघात गोलंदाज म्हणून निवड झाली. ISPL मध्ये खेळणारा तो पेण तालुक्यातील पहिला खेळाडू ठरलाय. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या आशीर्वादने टेनिस आणि लेदर क्रिकेटमध्ये सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रायगड प्रीमियर लीग मधील चमकदार प्रदर्शनामुळे त्याची ही निवड झाली आहे. शेडसई ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका करताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला. दळवी पुढे म्हणाले की मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे की रोहा सोडून, महाराष्ट्र सोडून विदेशात पळावं लागेल असा थेट इशारा देत त्यांनी तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. असा चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJP मध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन त्यांना शोभा नक्की आहे. त्यांना मी पराभूत केलेला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विदेशात देत आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या चोरीच्या घटनेचा खालापूर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे यशस्वी छडा लावला. चालत्या ट्रकमधून अल्युमिनियम इंगोट्स चोरी केल्याप्रकरणी 2 आरोपींना मुंबईतील डोंगरी परिसरातून अटक करण्यात आली होती. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या धडक कारवाईमुळे खालापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. निघोडे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मंगळवारी उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमात यशस्वी उद्योजक PP खार पाटील यांनी तलावाचे सुशोभीकरण अत्यंत गरजेचं असल्याचं सांगत हा क्षण आपल्या दृष्टीनं अभिमानाचा असल्याची भावना व्यक्त केली. सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांच्या पुढाकारानं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे काम हाती घेण्यात आले. हा तलाव स्थानिक नागरिकांसह भाविकांसाठीही महत्वाचा आहे. कार्यक्रमास अनेक माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असून सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाला चालना मिळणार आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभागानं बनावट मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई केली. तळोजा परिसरात सापळा रचून एका 4-चाकी वाहनातून 144 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आणि वाहन असा एकूण 2,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात जवळील फ्लॅटमधून आणखी 250 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून एकूण सुमारे 3,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जयवंत भोईर वय 38 याला अटक करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी संगीत आधारित प्रेरणात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
संस्थेचे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर संतोष बोराडे यांनी जीवनातील अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि एकाग्रता तसंच सकारात्मक विचारांची महत्त्वाची शिकवण दिली. गिटारवादक प्रितेश चौधरी आणि तबलावादक नरेंद्र भोईर यांच्या संगीतामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. संगीत, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. कार्यक्रमामुळे अभ्यासाबाबत नवीन ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.